नमस्कार, मी ज्ञानदा कदम. माझा विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. माझा विशेष बुलेटिनमधनं आपण रोज दिवसभरातल्या विश्वासार्ह, अचूक आणि थेट बातम्यांचा आढावा घेणार आहोत. तर आज बुलेटिनमध्ये काय स्पेशल, चला पाहूया. दिवसभरातल्या 5 महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा पुढच्या तासाभरात आपल्याला घ्यायचा आहे. बातमी क्रमांक 1, जेन झीला हात संघ टाकतोय का कात. सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईमध्ये जेन झी सोबत संवाद साधला आणि या संवादात आत्ताच्या राजकीय सामाजिक परिस्थितीवरती अत्यंत महत्त्वाचं भाष्यही केलंय. पुढची बातमी, सीजेपीचं नवं अभियान, सरकारसमोर आव्हान. येत्या सप्टेंबरपासून सीजेपीकडनं सुरू होणारं क्या बोलती पब्लिक हे अभियान नेमकं काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. बातमी क्रमांक 3, सरकारनं दिलेलं प्रमाणपत्र पडताळणीत का नापास. कुणबी प्रमाणपत्र आणि मराठा आरक्षणावरनं मनोज जरांगेंच्या टार्गेटवर कोण आहे आणि नवा राजकीय संघर्ष या मुद्द्यावरनं कसा पाहायला मिळतोय त्याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. पुढची बातमी, धनुष्यबाण कुणाचा, फैसला सर्वोच्च न्यायालयाचा. शिवसेना हे पक्षाचं नाव आणि पक्षचिन्हाच्या सुनावणीत आज नेमकं काय काय घडलं ते आपल्याला बघायचंय. तर बातमी क्रमांक 5, डॉक्टरांचा संप मागे, संघर्षाचा सूर मात्र कायम. होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी डॉक्टरांच्या वादात रुग्णांचे आज दिवसभर कसे हाल झाले त्याचाही आढावा आपण घेणार आहोत. पण बुलेटिनच्या सुरुवातीला अर्थातच बातमी, सरसंघचालक मोहन भागवत यांनी आत्ताच्या राजकीय सामाजिक परिस्थितीबद्दल केलेल्या टिप्पणीची. जेन झींचं दिल्लीतलं आंदोलन आणि त्यावरनं देशभरात निर्माण झालेलं एक वेगळं वातावरण. या परिस्थितीत अभिजित दिपकेंनी दिलेली देशव्यापी अभियानाची हाक. त्याच पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज मुंबईमध्ये जेन झी सोबत संवाद साधला. मुंबईच्या बीकेसीतल्या नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात हा कार्यक्रम पार पडला. इंडियाज इंटरनॅशनल मुवमेंट टू युनाइट नेशन्स याच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम पार पडला. इंडियाज इंटरनॅशनल मुवमेंट टू युनाइट नेशन्सचे संस्थापक ऋषभ शहा यांनी या कार्यक्रमात सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतांची ओघवती मुलाखत घेतली. भारतातील 100पेक्षा अधिक शहरांमधल्या 2000 पेक्षा अधिक हायस्कूल विद्यार्थी हे या कार्यक्रमात सहभागी झालेले. ऋषभ यांच्या प्रत्येक प्रश्नाचं मोहन भागवतांनी उत्तर दिलंच, पण सोबतच युवा पिढीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ऋषभ यांच्या प्रश्नांना उपस्थित असलेल्या जेन झीकडनं प्रचंड टाळ्यांचा प्रतिसादही मिळत होता. जेन झीच्या आंदोलनापासून ते शैक्षणिक स्थिती आपल्या देशातली, रोजगार, पर्यावरण, LGBTQ, महिला सबलीकरण आणि आरक्षण या सगळ्याच विषयांवरती त्यांनी भाष्य केलं. पहले ही डायलॉग कर लिया होता, पहले ही जेन जी से बात कर ली होती तो दिन आंदोलन करने की आवश्यकता नहीं होती. तो इस पे आपका क्या राय है, एक. और दूसरा कि आंदोलन करना खराब है क्या. ये 2 प्रश्न है स्टार्ट में सर. आंदोलन भी एक डायलॉग का तरीका है. डेमोक्रेसी में प्रोटेस्ट भी कॉन्सेंसस बनाने का एक तरीका है. अब जेन जी की बात है तो अभी जो हुआ है, ग्रीवेंस तो जेन्युइन है. भारत की शिक्षा में बहुत कुछ करने की आवश्यकता है, नहीं हो रहा है, इसलिए बात होती है. तो डायलॉग होना चाहिए. तो जेन जी ने आंदोलन नहीं करना चाहिए वगैरह ऐसा मैं करूंगा नहीं. लेकिन कैसे करना, क्या करना डेमोक्रेसी में, इसके तरीके भी बताए हैं. जेन जी वगैरह ऐसी है ऐसा मैं तो बिल्कुल नहीं मानता. आप क्या मानते हैं? विदाउट इट कॉन्टेक्स्ट भी जब पूछा गया तब मैंने बताया, और आज भी मैंने आपके सामने बोला है कि मुझे लगता है कि ये जो नई पीढ़ी है जेन जी, जेन अल्फा, ये अभी जो हमारी एग्जिस्टिंग पीढ़ी है उससे ज़्यादा ऑनेस्ट है. अरे वाह, बढ़िया है. और देशभक्ति और सेवा का ऑनेस्ट अपील उसमें चलता है. थैंक यू सर. ये आपने बताया सबसे ऑनेस्ट जनरेशन जेन अल्फा है. लोग बोलते हैं कि बच्चे भगवान का स्वरूप है, तो आजकल के बच्चे जेन अल्फा है, जेन जी है. पर सर, तो कई बार ऐसे विषय आता है कि जैसे अभी प्रोटेस्ट में, आंदोलन में हुआ था कि ये बच्चे जो भगवान का स्वरूप है उन पे कई बार, जो इनोसेंट है उन पे कई बार लाठीचार्ज होता है. मैं अभी ये नहीं कह सकता कि क्या हुआ, क्यों हुआ, क्योंकि सही गलत मुझे भी मालूम नहीं. आप भी पढ़कर बता रहे हैं, मैं भी पढ़कर बता रहा हूँ. आज सुबह मैं आ रहा था
तो कुछ मॉड्यूल्स वगैरह इसमें घुस गए, उनका कुछ भंडाफोड़ वगैरह इसी बात न्यूज़ में पढ़ रहा था। वो कितनी सही है नहीं है मुझे मालूम नहीं, लेकिन मुझे अगर आंख मूंदकर विश्वास रखने के लिए कहा तो मैं जैन जी पर विश्वास रखूंगा। क्या बात है। व्हाट इज द वन एजुकेशन रिफॉर्म दैट यू प्रपोज सर? पहली बात, एक से नहीं होगा, मैं 2-3 बताऊंगा। जी सर। पहला है कि शिक्षा ये कमर्शियल बिजनेस नहीं है, जी। वो जीवन की नेसेसिटी है। इसलिए शिक्षा सर्वसुलभ हो, सबको मिले, ऐसा उसका स्ट्रक्चर करना चाहिए। तो इसमें तो बहुत सारा विचार करना पड़ेगा, फीस को लेके सारी बातें। हम लोग दोष ठहराते हैं जेन जी को जब भी कुछ गलत बोलते हैं वगैरह एटसेट्रा एटसेट्रा, जो वो बोलना नहीं चाहिए, पर एट द सेम पॉइंट इन टाइम सोशल मीडिया और समाज का भी इसमें बहुत बड़ा योगदान है। तो हाउ शुड इंडिया टैकल सोशल मीडिया? नियम बनाना, डिसिप्लिन बनाना ये ठीक है, लेकिन ये तब यशस्वी होता है जब एटीट्यूड बदले। तो कानून तो बहुत बने हैं, उनका क्या हो रहा है? तो समाज माने तब कानून चलता है। जैन जी वगैरह उनमें ये विवेक उत्पन्न हो क्या करना कैसे करना, ऐसा उसके पहले की जनरेशन हम लोगों को रहना पड़ेगा। उसके बाद अगर ये डिसिप्लिन वगैरह लागू होती है तो काम करेगी, नहीं तो फिर किसी बात को बैन करो आप तो 2 नंबर के मार्केट में चली जाती है और ज़्यादा जोर से चलती है। ये नहीं होना चाहिए। इसलिए इसका उत्तर देना है तो पूरे समाज को ऐसा उत्तर देना पड़ेगा, सरकार सहित, तो तभी ये काम होगा। Why is the RSS stating that same-sex marriage should be disallowed? तो सेम, डिड आई एवर से सेम मैनर? Sorry sir. डिड आई एवर से सेम मैनर? No sir. नो। No. LGBT or whatever, they are all part of the society Thank you. which we belong to. And in our society, there is a tradition of accommodating them. There were systems. Now, marriage is not in our tradition, vivaha. That is not a convenience created so that two people should live together. Same-sex marriage don't say that. How these same-sex companions can live together, you have to devise some system. You can form a law for that. Society will accept that. How lovely. How lovely. How lovely. Reservation, according to you, do you think it should be lifelong, or do you think now it is perhaps time in order to curtail reservation and bring it back both in employment and education, sir? I will not answer you directly. I will ask you to go to what Dr. Babasaheb Ambedkar thought about reservation. If honestly we follow his advice, then there is no problem. सोशल कारणों से रिजर्वेशन है जी। सोशल डिस्क्रिमिनेशन जब तक है रिजर्वेशन चलेगा। जिनको मिल गया और जिनका ठीक हो गया उतना लार्ज हार्टेड चाहिए, उन्होंने दे देना चाहिए। और अगर ये ठीक से होता है तो वहाँ ऐसे स्वर भी उठ रहे हैं जहाँ रिजर्वेशन मिलता है, वो अब ऐसा थोड़े है लेकिन कहना शुरू हो गया है कि अब हमने ले लिया, हमारा ठीक हो गया, अब दूसरे को दे दो। इसमें राजनीति छोड़ देनी चाहिए। सारे मेजर्स को प्रामाणिकता से इम्प्लीमेंट किया तो जल्दी उसकी आवश्यकता समाप्त होगी, तब विचार करेंगे। तर वेगवेगळ्या मुद्द्यांवरती अगदी दिलखुलास मतं मांडली सरसंघचालक मोहन भागवतांनी। त्यांनी आज थेट जेन झी सोबत संवाद साधला, पण या संवादाला जंतर मंतर आणि दिल्लीतलं आंदोलन कारणीभूत असल्याची चर्चा आहे। पण थेट सरसंघचालकांनी असा संवाद साधण्याआधीच संघानं त्यांच्या रचनेमध्ये जेन झींना समजून घेणं सुरू केलेलं होतं। त्यानुसार संघाशी संबंधितांच्या कुटुंबातील जेन झींची संघ पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला। अशी काही चर्चासत्र परिसंवाद संघाच्या नजरेतनं रचनेतनं जिल्हा स्तरावरती सुरू झालं। काही ठिकाणी असे कार्यक्रम होऊन त्यात जेन झींची बाजू समजून घेण्यात आली आहे।
काही ठिकाणी त्यांना बोलण्यासाठी मुक्त व्यासपीठ सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलंय. तर तरुण वर्गासोबत कनेक्ट होण्यासाठी संघाकडनं सध्या युवा संमेलनं सुद्धा आयोजित केली जातात. संघ शताब्दी वर्षाचा एक भाग म्हणून ही संमेलनं पार पडतात. या शताब्दी वर्षानिमित्त संघानं वस्तीमध्ये हिंदू संमेलनं घेतली होती. त्यात काही तरुण वर्ग सहभागी झाला होता. त्यांना घेऊन आता युवा संमेलनं पार पडतात. खरं तर देशभरातली तरुणाई, देशभरातली जेनझी चर्चेत आली ती कॉकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरच्या आंदोलनामुळे. आणि आता यानंतरची बातमी आहे ती जंतर मंतरवरच्या आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टीनं जाहीर केलेल्या पुढच्या अभियानाची. महागाई, बेरोजगारी आणि शिक्षणाचा वाढता खर्च हे विषय जवळपास प्रत्येक घरात चर्चिले जाणारे अगदी कॉमन विषय बनलेत. आतापर्यंत हे सगळे मुद्दे घरात, चहाच्या टपरीवर किंवा सोशल मीडियावरती चर्चिले जायचे. पण आता हेच प्रश्न रस्त्यावर आणि सार्वजनिक व्यासपीठावर आणण्याची तयारी सीजेपीनं केली आहे. जंतर मंतरवरती परीक्षा व्यवस्थेविरोधात आंदोलन करून राष्ट्रीय पातळीवरती चर्चेत आलेली सीजेपी आता आपला अजेंडा विस्तारते. परीक्षेतल्या अनियमिततेपासून सुरू झालेली ही चळवळ आता बेरोजगारी, शिक्षण, महागाई, आर्थिक परिस्थिती आणि लोकशाही संस्थांवरील विश्वास अशा व्यापक मुद्द्यांवरती देशभरात जनमत तयार करण्याचा दावा करते. याचाच एक भाग म्हणजे सप्टेंबरपासून क्या बोलती पब्लिक हे देशव्यापी जनसंवाद अभियान सुरू होणार आहे. या अभियानातनं नागरिकांना थेट आपली मतं मांडण्याचं व्यासपीठ मिळणार आहे. या अभियानाबद्दल सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंनी अधिक माहिती दिली. तर क्या बोलती पब्लिक हे अभियान सुरू करण्यापाठीमागे सीजेपीची नेमकी काय भूमिका हे अभिजित दिपकेंनी स्पष्ट केलं. क्या बोलती पब्लिक हे आमचं नेशन वाईड कॅम्पेन असणार आहे. या कॅम्पेनमधून आम्ही देशभरात दौरा करणार आहे. आम्ही लोकांकडून समजून घेणार आहे त्यांच्या समस्या काय आहे, त्यांच्या अपेक्षा काय आहे. कारण की या आंदोलनातून आम्हाला जी एक गोष्ट शिकायला भेटली ती ही शिकायला भेटली की सध्या जितके काही पक्ष आहेत, जितके काही लोक सरकारमध्ये बसलेले आहेत, ते कुठं ना कुठं आता लोकांपासून डिस्कनेक्टेड झालेले, लोकांचं डिस्कनेक्टेडच नाही, ऐकायलाही तयार नाही आहे. एज्युकेशन इज अ फंडामेंटल राईट असं डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानात म्हणलेलं आहे. पण कुठं ना कुठं मागच्या काही दशकात आपल्या देशात एज्युकेशन इज अ फंडामेंटल बिझनेस टू गेन प्रॉफिट्स अशी शिक्षण व्यवस्था झालेली आहे. ते आपल्याला बदलायचं आहे. देशात ज्युडिशरीबद्दलही लोकांच्या मनात खूप मोठे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. पक्ष तोडायचे असतील त्याच्यावर कोर्ट लगेच निर्णय देतो. आमदारांना इकडून तिकडे करायचं असेल त्याच्यावरही कोर्ट लगेच निर्णय देतो. पण जेव्हा सामान्य नागरिकांना न्याय पाहिजे तेव्हा कोर्टाकडे वेळ नसतो. तर त्याच्यामुळेही कोर्टाच्या इंटेग्रिटीवर, न्यूट्रॅलिटीवर खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. तर नीट परीक्षेतल्या घोळाबद्दल यशस्वीरित्या आंदोलन पार पाडल्यानंतर सीजेपीनं त्यांचा पुढचा अजेंडा जाहीर केला आणि देशभर संघटना वाढवण्यासाठी कॉकरोच जनता पार्टीनं 5 झोन तयार केल्यात. त्यासोबत संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकारिणी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. तर सीजेपीच्या आंदोलनानंतर देशभरातल्या जेनझीची अगदी जोरदार चर्चा झाली. या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी केलेलं वक्तव्य हे महत्त्वपूर्ण मानलं जात आहे. पण त्यापूर्वी आपण सीजेपीची कार्यकारिणी पाहूया. अभिजित दिपके संस्थापक सदस्य, अफरीन नवाज राष्ट्रीय सचिव, आशुतोष रांका राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, सौरभ दास राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य, अजिंक्य शिंदे, दीपक बलियान हे सुद्धा सदस्य असतील. विजय रेड्डी मालंगी, वैष्णवी गौरकडे रिसर्च आणि पॉलिसीची जबाबदारी असेल तर योगेश इंगळे सीजेपीचा वित्त विभाग सांभाळेल. तर या जेनझीच्या आंदोलनासंदर्भात आणि जेनझी बद्दल अमृता फडणवीसांनी केलेलं वक्तव्य महत्त्वपूर्ण मानलं जात आहे. त्यांनी काय म्हटलं आपण पाहूया. जेनझी जी होती, खरी जेनझी आपली देशाची,
त्यांनी मुद्देच उचलले दरवेळेस. कॉक्रोच जनता पार्टीनी जो आधी पॉईंट उचलला होता नीटचा तो रेलिव्हंट होता आणि गव्हर्नमेंटनी प्रोॲक्टिव्हली त्याच्यावर ॲक्शन्स केले आणि आधीपासून करत होते बिफोर दे रेज दिस. पण त्याच्यानंतर त्यात अँटी सोशल एलिमेंट्स आले ज्याच्याने ते सगळं तंत्र बिघडलं. तर मला वाटतं जेन झी इज देअर अँड देअर फॉर अस टू गाईड अस इन फ्युचर. आणि हे जे एलिमेंट्स आहेत यांचा विचार न करता जेन झी जेन अल्फाला आपल्याला त्यांचं ड्यू क्रेडिट द्यायला पाहिजे. तर दिल्लीच्या जंतर मंतरवरती कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनामुळे देशभरातील विद्यार्थ्यांच्या असंतोषाला एक नवीन आवाज दिला. आता त्याच असंतोषाचा नवा अध्याय झारखंडमध्ये लिहिला जातोय. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या भरती प्रक्रियेत कथित गैरव्यवहार आणि पेपर लीकच्या आरोपांवरनं विद्यार्थी रस्त्यावरती उतरले. हमसे संवाद करें, हमारे मांगों को पूरी करें. हम यहाँ से हटने वाले नहीं हैं. छात्र हैं उनके जो मुद्दे हैं वो क्लियरिटी के साथ उन्होंने रखा है और एटलीस्ट हम लोग चाहते हैं कि अगर आपसे नहीं हो रहा तो आप रिजाइन करो ना यार. रिजाइन क्यों नहीं कर रहे हो? हा आवाज आहे झारखंडमधल्या तरुणांचा. जंतर मंतरवरच्या सीजेपीच्या आंदोलनापाठोपाठ आता झारखंडमधले विद्यार्थी परीक्षेतल्या अनियमिततेवरून आक्रमक झाले. रांचीच्या जयपाल सिंह मुंडा स्टेडियममध्ये गेले 14 दिवस विद्यार्थ्यांचं उपोषण आंदोलन सुरू. वेळेत कारवाई न झाल्यास आता शुक्रवारी विधानसभेलाच घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला. एग्जामिनेशन में जो है उसको पारदर्शी तरीके से किया जाए. हम जो एग्जाम देते हैं उसका कट ऑफ जारी किया जाए. हम जो मेंस के लिए आरटीआई फाइल करते हैं सर, आरटीआई फाइल करने के बाद भी जवाब नहीं दिया जाता है कि हमने क्या लिखा. और एक चीज मैं डिमांड सरकार से करता हूं, जैसे बिहार में आर्थिक इकाई है ईओयू है, उसी तरीके से झारखंड में भी उसी तरीके का एक गठन हो, एक आयोग, एक गठन हो, जांच एजेंसी गठन हो. ये झारखंड है और झारखंड में बी आर रिस्पॉन्सिबल गवर्नमेंट. यहाँ कोई पॉलिटिकल पार्टी इन्वॉल्व नहीं हो रहा है. यहाँ पे जो छात्र हैं उनके जो मुद्दे हैं वो क्लियरिटी के साथ उन्होंने रखा है और एटलीस्ट हम लोग चाहते हैं कि अगर आपसे नहीं हो रहा तो आप रिजाइन करो ना यार. रिजाइन क्यों नहीं कर रहे हो? झारखंडमध्ये हे आंदोलन उभारण्याचं प्रमुख कारण म्हणजे झारखंड लोकसेवा आयोगाची परीक्षा. 2 जुलैला झारखंड लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल लागून 2204 उमेदवार पात्र ठरले. पण या निकालाच्या वेळी कट ऑफ लिस्ट जाहीर न केल्याचा आरोप झाला. इतकंच नाही तर एका पात्र उमेदवाराची OMR शीट व्हायरल होऊन त्याने फक्त 48 प्रश्न सोडवल्याचं समोर आलं. निकालावर आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या सह्याच नसल्याचा मुद्दाही समोर आला. हा वाद इतका वाढला की आयोगाला परीक्षाच रद्द करावी लागली. पण दोषींवर कठोर कारवाईसाठी विद्यार्थी आग्रही आहेत. सरकार के दरवाजे सभी के लिए खुले. वो अपनी बातें रख सकते हैं. निश्चित रूप से सरकार उसकी बातों को गंभीरता दी. किस तरीके से इसमें संज्ञान लिया है सरकार ने, किस तरीके से इसमें अपनी कदम बढ़ाई. और सभी राज्यों में ऐसी घटनाएं हमारे कानून तक में है. ऐसी घटनाएं तो हो रही हैं लेकिन सरकार कोई कदम नहीं. सरकारकडून कारवाईचं आश्वासन मिळत असलं तरी आंदोलनकर्ते मागण्यांवर ठाम आहेत. 14व्या JPSC परीक्षेची CBI आणि ED चौकशी व्हावी. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. परीक्षा घेणाऱ्या TDPL कंपनीला काळ्या यादीत टाकावं. TDPL आयोजित सगळ्या परीक्षा रद्द कराव्यात. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अधिकाऱ्यांना पदावरून तात्काळ हटवावं. या आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेल्या देवेंद्र महतो यांनी सोनम वांगचुक यांच्या विनंतीवरून पाणी घेतलेलं असलं तरी उपोषणावर ते ठाम आहेत. कल मेरा सोनम वांगचुक जी के आग्रह पर जल को ग्रहण करते हुए भूख हड़ताल को कंटिन्यू रखा हूँ, क्योंकि जल को त्यागना यानी कि आत्महत्या के बराबर है. मैं आत्महत्या करना नहीं चाहता हूँ. मैं सरकार की आत्मा को जगाना चाहता हूँ और लाखों युवाओं के भविष्य को सुरक्षित करना चाहता हूँ. विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणारी परीक्षा व्यवस्था जेव्हा संशयाच्या भोवऱ्यात अडकते तेव्हा फक्त निकालच नाही तर व्यवस्थेची विश्वासार्हताच पणाला लागते. आणि म्हणूनच जंतर मंतर नंतर आता झारखंडचं आंदोलन जेन झीच्या चळवळीचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. स्पेशल रिपोर्ट ABP माझा. त्यामुळे जंतर मंतर असो की रांची, जेन झीच्या आंदोलनाची ठिकाणं जरी वेगवेगळी असली तरी आवाज एकच आहे. आपल्या देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 50 कोटी म्हणजे अंदाजे 35% लोकसंख्या जेन झींची आहे.
गेल्या काही दिवसातल्या घडामोडी पाहता जेनझी आता केवळ मतदार म्हणून नाही तर अजेंडा ठरवणारी पिढी म्हणूनही समोर येते. योगायोग म्हणजे आजच मुंबई सरसंघचालक मोहन भागवत यांनी सुद्धा जेनझी सोबत संवाद साधला आणि हा संवाद म्हणजे देशातील प्रत्येक वैचारिक, सामाजिक आणि राजकीय प्रवाहाला या नव्या पिढीचं ऐकणं आता अपरिहार्य झाल्याचा एक प्रकारे संकेत मानला जातोय. आणि यानंतर आज दिवसभरातल्या आणखी एका महत्त्वाच्या बातमीचा आढावा घेणार आहोत. बातमी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या एल्गाराची आहे. मराठा आरक्षणाचा लढा, कुणबी प्रमाणपत्रांचा प्रश्न आणि आता थेट सत्तेच्या केंद्रावर राजकीय हल्ला. अंतरवली सराटीमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांनी केवळ सरकारवरती टीका केली नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवरती गंभीर आरोप केले. मराठा समाजाविरोधात कट रचल्याचा दावा केला. कुणबी प्रमाणपत्र राजकीय द्वेषातनं रद्द केली जात असल्याचा आरोप करत 2029 सालच्या निवडणुकीत त्याला राजकीय उत्तर देण्याचा इशाराही दिला. आता प्रश्न केवळ कुणबी प्रमाणपत्रांचा नाहीये, त्यामुळे मराठा आरक्षणाचा संघर्ष आता थेट सत्ता विरुद्ध मराठा समाज असा राजकीय संघर्ष बनतोय का, याकडेही राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र राजकीय द्वेषातनं रद्द केली जात आहेत असा थेट आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. सरकारमधल्या खास करून देवेंद्र फडणवीसांवर, एकनाथ शिंदेंवर आणि चंद्रशेखर बावनकुळेंवरती त्यांनी निशाणा साधला. इतकंच नाही तर 2029 सालच्या पुढच्या निवडणुकीत महायुतीला धडा शिकवू असा इशाराही त्यांनी दिलाय. कालपासून राज्यात एक नवीन कट शिजला गेलाय सरकारकडून आणि तो कट असा आहे की मराठा समाजाला प्रमाणपत्र पण त्यांनी द्यायचे आणि रद्द पण त्यांनीच करायचे. हा खूप मोठा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्र्याकडून आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मंत्र्याकडून शिजला जातोय आणि याच्यात सगळ्यात मोठा वाटा फडणवीस साहेबांचा आणि त्यांच्या मंत्र्यांचा आहे की मराठ्यांविषयी जो कट रचला गेला, प्रमाणपत्र रद्द व्हावेत म्हणून, हे जे पेरलं गेलं ना, हे सरकारनं जाणून बुजून ही कट रचलाय खूप मोठा. मनोज जरांगे पाटलांनी तर थेट भाजप आणि विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंवरती निशाणा साधत राजकीय परिणाम भोगा असा इशाराच दिला. जरांगेंचा आरोप असा आहे की कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरती मराठा समाजावरती अन्याय होतोय. मनोज जरांगेंनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पुन्हा एकदा थेट भाजप विरुद्ध मराठा असा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय का, याची चर्चा रंगू लागली आहे. ह्या लेकरांचं पाप कोण डोक्यावर घेणार आता? फडणवीस तुम्ही का? त्या बावनकुळ्याचं सांगण्यावर बावनकुळ्याचं पत्र देतो, इन्व्हेस्टमेंट करून दिलं त्यांनी, त्या नोंदी रद्द करा म्हणून. हो, हे फडणवीस लक्षात ठेवा तुम्ही. आता त्या बावनकुळ्याने मराठ्यांचं वाटोळं करायचं ठरवलंय. त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून पत्र दिलंय की नोंदी रद्द करा. तुमचे निवडून नाही आले म्हणून तुमच्या निवडणुकीसाठी माझे मराठी लोक मारणार तुम्ही? नालायक करू नका तुम्ही. मी इतका मागा लागणार ना, तुम्ही मला माझ्या अंगावर येऊ नका. फडणवीस तुम्हाला सांगतो मी जर तराला लागलो ना तो तुमचं लय अवघड करून टाकेन मी सगळ्याच. लय नवाजायला लागलो तर फडणवीस साहेब तुम्हाला मराठी आम्हाला माहित नव्हतं. तुम्ही बावनकुळ्याच्या हाताने आमचे पाठवून करता आणि तुम्ही एक बावनकुळ्या संपले जाण. मी 15-20 तरी आमदार पाडीन तुमची एकट्या बावनकुळ्यासाठी. तर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सगळे आरोप स्पष्ट शब्दात फेटाळून लावले. सोबतच जात पडताळणी समिती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि कायद्याच्या चौकटीत स्वतंत्रपणे काम करत असल्याचं म्हटलंय. प्रमाणपत्र जेव्हा जात पडताळणी समितीकडे जातात त्यावेळी या जात पडताळणी समिती पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अंतर्गत काम करत आहेत. राज्य सरकारचं त्याच्यामध्ये कुठलीही दखलंदाजी नाही. मी आपल्याला सांगू शकतो की मोठ्या प्रमाणात वेगवेगळे जे काही त्यांच्याकडे प्रमाणपत्र येतात त्यामध्ये 10-12% रिजेक्शन हा रेट आहेच. काही जाणीवपूर्वक कोणीतरी ते रिजेक्ट करताय असं म्हणणं योग्य नाही. जात पडताळणी जो एक विभाग आहे हा अर्धन्यायिक आहे, क्वासी ज्युडिशियरी आहे. त्याच्यामध्ये आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही शासनाला. म्हणजे जात पडताळणी निर्णय दिला तो काय अंतिम निर्णय नसतो, त्याला उच्च न्यायालयाची मुभा आहे. त्यामुळं जर असं वाटतं कुणाला की बाबा आमचा अन्याय झालेला आहे, जात पडताळणी त्या ठिकाणी आम्हाला काही न्याय दिला नाही,
तर उच्च न्यायालयात जाऊन त्याच्यावर तात्काळ आपल्याला स्टे आणता येतो किंवा तात्काळ त्याच्यामध्ये अपील करता येतं. लोकांची मागणी दाखल मिळाली पाहिजे, पण ते इतकं आपण पारदर्शक पद्धतीने आपण त्याची कार्यवाही सुरू केलेली आहे. तर जर असे काही नियमबाह्य काही जर झालं असेल काही, तर मग त्याच्यामध्ये कारवाई होणार. तर मराठा आरक्षणाच्या आंदोलनात आजवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाबतीत तुलनेनं संयमित भूमिका घेणारे मनोज जरांगे पाटील पहिल्यांदाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शिंदेंवरती डबल गेम खेळत असल्याचा आरोप करत त्यांनी राजकीय इशाराच दिलाय. शिरसाटांना सुद्धा फोन करून सांगितलं होतं मी, तुम्ही खोटे घात करता तर माझ्या समाजाचं वाटोळ होईल बरं का. आणि विलास घुंबरेला सुद्धा सांगितलं होतं मी हॉस्पिटललाच, हेच विषय तुम्ही वाटोळ करता ना मराठ्यांचं तुमच्या राजकीय स्वार्थासाठी. केलंच ना शिंदे साहेब तुम्ही, तेच तुमच्यावर मला कधी डाऊट येत नव्हता. शिंदे साहेबासारखा मी कोणालाच म्हणत नाही, तुम्ही मला काही करू शकत नाही. जा तिकडं, बघा मी बी काय करायचं. सत्यात गेलात म्हणजे का तुम्ही माज उतरणार का आमच्याकडं? मला शिंदे साहेबाकडून या अपेक्षाच नव्हती. किती डबल ढोलकी चालणार तुम्ही? मराठ्यांच्या विरोधात काम करणारे ओबीसीचे नेते तुमच्या संग हिंडत येत, ते तुम्ही आमच्या अंगावर घालणार, चिरीमिरी त्यांना तिकडे चारू. असे छक्के पंजे खेळताल असं मला कधीच अपेक्षा नव्हती शिंदे साहेब तुमच्याकडून. कारण आम्ही मराठीच्या पोरांनी तेवढ्या खस्ता खाल्ल्या तुमचे लोक निवडून आणताना. आम्ही थोडं बी लक्ष दिलं नसतं ना, तुमचे लोकच निघले नसते. तुमचा गद्दारीचा डाग पोसाला आम्ही मराठी आहेत. तुम्ही मराठ्याचं आयुष्य बर्बाद करणार तर शिंदे साहेबांचे मी इतके शिटा पाडणार, शिंदे साहेबाला आयुष्यात पश्चाताप आला नसतं. पैसे नोटा नाही चालत साहेब. मोदी साहेबांनी लोकसभेला लय नोटा चाललेल्यात लोकाला, काहीच वाकडं नाही झालं मराठ्याचं. मी झोपून टाकीन तुमचे सगळे. तर मनोज जरांगे पाटील यांनी थेट एकनाथ शिंदेंवरच टीका केल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिल्यात. मी माझ्याशी चर्चा करताना नेहमीच एकनाथ शिंदे साहेबांचं कौतुक केलं होतं आणि एकनाथ शिंदे साहेबांनंतर मला बोलताना त्यांनी हेही सांगितलं की तो सरनाईक साहेब तुमचंही मला कौतुक करावं लागेल, कारण मी फोन केल्यानंतर आमचे सगळी कामं तुम्ही करतात. त्यामुळे आज काय झालं 24 तासामध्ये मला हे कल्पना नाही. मी देखील त्या समितीवर आहे. समितीचे अध्यक्ष विखे पाटलांकडे मी तो विषय मांडेल आणि जर आवश्यकता भासली तर माननीय शिंदे साहेब आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे देखील आम्ही हा विषय मांडू. तर मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी येण्याची चिन्ह दिसत आहे. रद्द झालेल्या कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरनं मनोज जरांगेंनी केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा भाजपलाच टार्गेट केलं असं नाहीये, तर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सुद्धा थेट आणि स्पष्ट राजकीय इशारा दिलाय. 2029च्या निवडणुकांचा उल्लेख, आमदार पाडण्याची भाषा आणि 30 ऑगस्टपासून नव्या आंदोलनाचा इशारा. यामुळे हा वाद केवळ जात पडताळणीचा, केवळ आरक्षणापुरता मर्यादित राहत नाही. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की मराठा आंदोलन पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय अजेंड्याला दिशा देणार का आणि या नव्या संघर्षाला सरकार कसं सामोरं जाणार? माझा विशेषमध्ये यानंतर आपण समजून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या आणि देशातील पक्षांतर बंदी कायद्याच्या भवितव्यावरती परिणाम करू शकणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातल्या अत्यंत महत्त्वाच्या सुनावणीचा दुसरा दिवस नेमका कसा होता. खरी शिवसेना कुणाची, धनुष्यबाणावरचा अधिकार कुणाचा आणि 2022 साली एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या अपात्रतेचं भवितव्य काय? या तीनही प्रश्नांची उत्तरं आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातनं स्पष्ट होणार आहेत. त्यामुळेच आज सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमला बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांच्या खंडपीठासमोर उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे ज्येष्ठ कायदेतज्ञ कपिल सिब्बल यांनी कालप्रमाणे आजही जोरदार युक्तिवाद मांडला. आजच्या युक्तिवादात सिब्बल यांनी स्पष्टपणे असं म्हटलं की विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. काही आमदारांनी पक्ष सोडला म्हणजे संपूर्ण राजकीय पक्ष फुटला असा निष्कर्ष काढता येत नाही. मात्र निवडणूक आयोगानं आणि विधानसभा अध्यक्षांनी हाच घटनात्मक गोंधळ घातला आणि त्यातूनच पुढचे सगळे निर्णय चुकीचे ठरले असा दावा सिब्बलांनी न्यायालयात केला. यासोबत आजच्या सुनावणीतील कोणकोणते मुद्दे महत्त्वाचे ठरले ते आपण ग्राफिक्सच्या साहाय्यानं पाहूया. 2018च्या शिवसेनेच्या घटनेनुसार ठाकरेंकडे स्पष्टपणे संघटनात्मक बहुमत होतं. बहुमत नजरेआड करण्यासाठी निवडणूक आयोगानं 2018ची घटनाच नाकारली. सिब्बल पुढे म्हणाले
की पक्षाची घटना अवैध ठरवण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार आयोगाकडे नसतो. संघटनात्मक बहुमत डावलून आमदारांच्या संख्येवर आयोगाचा हा निर्णय चुकीचा आहे. आमदारांचा कार्यकाळ संपलेला असला तरी अपात्रतेचा मुद्दा जिवंत आहे. सत्ता चुंबकासारखी असते, लोक त्याकडे आकर्षित होतात. शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्याकडचे आमदार 31 ते 56 झाले. तर असे अनेक महत्त्वाचे मुद्दे आक्रमक शैलीनं मांडत कपिल सिब्बल यांनी आजचाही युक्तिवाद गाजवला. पण त्याच युक्तिवादावरती शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी जोरदार टीका केली आहे. कपिल सिब्बल म्हणजे न्यायमूर्ती नाहीत असं म्हणत म्हस्केंनी सिब्बलांच्या भूमिकेवरती सवाल उपस्थित केले. समोरच्या बाजूला चलबिचल सुरू झाली आणि भारतीय जनता पक्षामध्ये मर्ज व्हायचं की जो एक लहान पक्ष त्याने आपल्यामध्ये घेतले अलीकडच्या काळामध्ये प्रहार मला वाटतं त्यांच्यामध्ये मर्ज व्हायचं TMC प्रमाणे. या संदर्भात त्यांच्याकडे खल सुरू आहे. या लोकशाहीमध्ये ज्यांच्या मागे लोक, ज्यांच्या मागे जनाधार, तोच पक्ष सत्तेवर असतो. सत्तेवर येण्याकरता राजकीय पक्षांची निर्मिती झालेली आहे आणि जे सत्तेवर आहेत लोकांचा जनाधार एकनाथ शिंदे साहेबांना मिळालेला आहे आणि लोकांनी एकनाथ शिंदे साहेबांनी आपलं नेतृत्व शिवसेना कोणाची हे प्रूव्ह केलेलं आहे. आणि इतकंच नाही तर कोर्टातील सुनावणीवरती उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचीही प्रतिक्रिया आली आहे. इलेक्शन कमिशन कसं असंविधानिक वागलं, इलेक्शन कमिशन कसं असंविधानिक वागलं हे माननीय कपिल सिब्बलांनी आज सगळ्या न्यायाधीशांच्या समोर सांगितलं की त्यांची प्रत्येक घटना ही या देशाच्या संविधानाला आव्हान देणारी आहे. घटना मानतच नाही मी मला जे येईल ते निर्णय देईन अशा पद्धतीचं इलेक्शन कमिशनचं वागणं होतं आणि ते पूर्णपणे घटनाबाह्य होतं असं त्यांनी आज या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रचूड साहेबांनी त्यांच्या जजमेंटमध्ये जजमेंट देताना म्हटलेलं आहे की सरकार संविधानाने आणि घटनेने दिलेल्या नियमाप्रमाणे फॉर्म केलेलं आहे. सरकार घटनाबाह्य नाही. तर सुप्रीम कोर्टात सुरू असलेली ही लढाई केवळ शिवसेना विरुद्ध शिवसेना असती तर कदाचित तिचं महत्त्व महाराष्ट्रापुरतंच मर्यादित राहिलं असतं. पण या केसमध्ये प्रश्न धनुष्यबाणाचा नाही तर लोकशाहीच्या मूलभूत तत्वाचा सुद्धा आहे. भविष्यात देशात होणाऱ्या प्रत्येक पक्षफुटीचा घटनात्मक मार्ग सुद्धा कदाचित याच निकालातनं ठरू शकतो. म्हणूनच एक प्रकारे भारतीय राजकारणाचं भविष्यातलं नियम पुस्तक लिहिणारी ही सुनावणी मानली जाते. शिवसेना आणि धनुष्यबाणाचा वाद. पण सर्वोच्च न्यायालयात चर्चा केवळ एकाच पक्षाची नव्हती तर देशातील प्रत्येक राजकीय पक्षाच्या भविष्यातील अस्तित्वाची होती. प्रश्न होता राजकीय पक्षाचा मालक कोण, आमदार की पक्ष संघटना. याच प्रश्नावर ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं आमदार म्हणजे पक्ष नाही, केवळ आमदारांचं बहुमत म्हणजे राजकीय पक्षाचं बहुमत ठरत नाही. निवडणूक आयोगानं विधिमंडळ पक्षातील संख्याबळावर निर्णय घेतला. पक्ष संघटनेतील बहुमत पूर्णपणे दुर्लक्षित केलं असा दावा सिब्बल यांनी केला. सिब्बल यांनी आणखी एक गंभीर आरोप केला, तो म्हणजे 31 आमदारांचं आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीला जाणं. हा अचानक घडलेला प्रकार नव्हता तर पूर्वनियोजित राजकीय कट होता आणि तिथंच सरकार पाडण्याची रणनीती आखली गेली असा दावा त्यांनी न्यायालयात केला. सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी दरम्यान नोंदवलेल्या निरीक्षणांनीही एकंदरीत प्रकरणाला वेगळं वळण दिलं. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की विधिमंडळ पक्ष कुणासोबत आहे या प्रश्नाचा विचार करण्यापूर्वी निवडणूक आयोगानं राजकीय पक्ष कुणाकडे आहे या प्रश्नाचा विचार करायला हवा होता. त्याशिवाय राजकीय पक्षाचं मत हे विधिमंडळ पक्षापेक्षा अधिक वरचढ ठरतं असंही सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं आहे. या सुनावणीत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला. आमदारांचा कार्यकाळ संपला तरी अपात्रतेचा प्रश्न संपत नाही. कारण त्यावेळेच्या आमदारांचा कार्यकाळ संपला असला तरी त्यावेळेच्या निर्णयांचा परिणाम पक्ष, चिन्ह आणि पुढील सर्व घटनांवर झाला होता. त्यामुळे हा मुद्दा आजही निर्णायक आहे.
सर्वोच्च न्यायालयामध्ये सलग 2 दिवस झालेली ही सुनावणी अतिशय महत्त्वाची ठरते, कारण उद्धव ठाकरेंच्या वतीने पक्षचिन्ह आणि वादाच्या संदर्भाने त्यांचा अंतिम युक्तिवाद समोर येतोय. परंतु अद्यापपर्यंत या प्रकरणात एकनाथ शिंदेंची बाजू काय आहे, विधानसभा अध्यक्षांची बाजू काय आहे आणि कोणत्या कायदेशीर तरतुदींच्या आधारे निवडणूक आयोगाने निर्णय दिला हे समोर येणं बाकी आहे, कारण त्यांची बाजू अद्यापपर्यंत मांडली गेलेली नाही. पुढील आठवड्यामध्ये एकनाथ शिंदे, निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या वतीनेही सर्वोच्च न्यायालयामध्ये युक्तिवाद केला जाणार आहे. तसंच सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान जी निरीक्षणं नोंदवली त्याचा उद्देश हा या संपूर्ण प्रकरणाचे कायदेशीर कंगोरे आणि प्रत्येक दृष्टिकोन तपासणं हा असतो. अंतिम आदेशावर त्याचा परिणाम होईलच असं गृहीत धरणं देखील आत्ताच्या घडीला अपरिपक्वता ठरू शकते. व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. तर न्यायमूर्ती बागची यांनी सांगितल्याप्रमाणे शिवसेना प्रकरणातला निकाल हा भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल. कारण शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेसमध्ये शिवसेनेसारखंच बंड झालं. मग बंड करणाऱ्या नेत्यांनीच पक्षावरती दावा केला आणि आयोगानं सुद्धा त्याच गटाला पक्ष म्हणून मान्यता सुद्धा दिली. हे जर असं सुरू राहिलं तर देशातल्या स्थानिक पक्षांमधली पक्षांतरं सुद्धा अशाच गतीनं पुढे सुरू राहतील. त्यामुळे शिवसेनेसंदर्भातला निकाल अतिशय महत्त्वाचा असेल. सध्या महाराष्ट्रात रुग्णांवरती उपचार करण्यावरनं 2 वैद्यकीय प्रवाह आमने सामने उभे ठाकले आणि या संघर्षाचं रूपांतर थेट संपात पाहायला मिळालं. होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यक परिषदेची नोंदणी देऊ नका या मुद्द्यावरनं सुरू झालेला वाद चांगलाच पेटला. निवासी डॉक्टरांच्या संपाचं प्रकरण थेट न्यायालयात गेलं आणि न्यायालयानं संपावरती गेलेल्या माड संघटनेला चांगलंच सुनावलं. दरम्यान स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी दोनही वैद्यकीय शाखांची गरज अधोरेखित करत तोडगा काढण्याचं आवाहन केलं. त्यानंतर संध्याकाळी निवासी डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला, पण या संघर्षाचा फटका काही ठिकाणी थेट रुग्णांना बसला. हा सगळा वाद सुरू झालाय तो बेसिकली होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यक परिषदेची नोंदणी देण्याच्या सरकारच्या निर्णयावरनं. CCMP हा अभ्यासक्रमच या सगळ्या वादाच्या मुळाशी आहे. हा अभ्यासक्रम नेमका काय असतो हे आपण जाणून घेऊया. होमिओपॅथी म्हणजे गोड लागणाऱ्या आणि साबुदाण्यासारख्या दिसणाऱ्या गोळ्यांचं औषध, तर ॲलोपॅथी म्हणजे वेगवेगळी कडू गोड औषधं, कधी वेगवेगळ्या टेस्ट, कधी अनेक प्रकारचे उपचार हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. पण एरवी साबुदाण्यासारख्या दिसणाऱ्या गोळ्यांचं औषध देणारे होमिओपॅथी डॉक्टर आता ॲलोपॅथी डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून सर्व प्रकारची औषधं देणार. CCMP या अभ्यासक्रमामुळे ते ॲलोपॅथीच्या औषधं देखील देतात आणि आता सरकारच्या निर्णयामुळे भविष्यात अशा डॉक्टरांची संख्या वाढू शकते. हे CCMP नेमकं काय आहे असा प्रश्न निर्माण होणारच. CCMP हा सर्टिफिकेशन कोर्स आणि मॉडर्न फार्मॉलॉजी याचा शॉर्ट फॉर्म आहे. हा 1 वर्षाचा अभ्यासक्रम आहे. नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून हा अभ्यासक्रम घेतला जातो. वेगवेगळ्या लेक्चर्स, केस स्टडीजच्या अभ्यासासह प्रत्यक्ष फील्ड व्हिजिटचाही यात समावेश असतो. एकूण 600 तासांचा हा अभ्यासक्रम असतो. त्यामध्ये 300 तास हे थेरी आणि 300 तास प्रॅक्टिकलचा समावेश असतो. थेरीचा भाग 75% आणि प्रॅक्टिकलचा भाग 25% असतो. हा अभ्यासक्रम यशस्वी केल्यानंतर होमिओपॅथी डॉक्टरांना प्रमाणपत्र दिलं जातं. त्या आधारे ते रुग्णांना ॲलोपॅथीची औषधं देऊ शकतात. आता अशा डॉक्टरांना सरकार महाराष्ट्र वैद्यक परिषदेची नोंदणी देत आहे, पण त्याला ॲलोपॅथी डॉक्टरांचा विरोध आहे. जीवापाड मेहनत करून ही मुलं मार्क मिळवतात आणि त्यानंतर ह्या मुलांना MBBSला ॲडमिशन मिळते. पण कमी मार्क असेल तर होमिओपॅथीला ॲडमिशन मिळू शकते. म्हणजे एका दृष्टीने असं आहे की तुम्ही कमी मार्क पडले तरी होमिओपॅथी करा आणि बॅकडोर MBBSला एंट्री घ्या, अशा पद्धतीचा हा अर्थ होतो आणि त्यामुळं इंडियन मेडिकल असोसिएशनचा याला विरोध आहे. होमिओपॅथी डॉक्टरांकडून ॲलोपॅथीचं औषधं देणं नवीन नाही. ही प्रॅक्टिस अनेक ठिकाणी सुरू आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारनं 2015 मध्ये CCMP अभ्यासक्रम सुरू केला. त्याद्वारे त्यांनी फक्त सामान्य आजाराची औषधं देणं अपेक्षित आहे. तसं असलं तरी ॲलोपॅथी डॉक्टरांचा या CCMPला विरोध नाही. त्यांचा विरोध महाराष्ट्र वैद्यक परिषदेत नोंदणी देण्याला आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. तर दोन्ही पॅथींमधल्या संघर्षावरनं सुरू झालेला संप अखेरीस संपलाय आणि रुग्णांना दिलासा मिळालाय.
हे सर्वात महत्त्वाचं. या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर माझा विशेषमध्ये आज वेळ झाली आहे इथेच थांबण्याची.